नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तुम्हाला माहिती आहे की कंबाईन गट ब आणि गट क या दोनही परीक्षा पोस्टपोन करण्यात आलेल्या आहेत। कंबाईन गट ब परीक्षा 5 जानेवारी रोजी संपूर्ण राज्यभर आयोजित केल्या जाणार होती आणि कंबाईन गट क परीक्षा 2 फेब्रुवारी रोजी आयोजित केल्या जाणार होती। परंतु आता कंबाईन गट ब परीक्षा पोस्टपोन करण्यात आलेली असून 2 फेब्रुवारी रोजी आता गट ब परीक्षा आयोजित केल्या जाणार आहे आणि गट क परीक्षा सुद्धा पोस्टपोन करण्यात आलेली आहे। या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की पूर्व परीक्षेच्या निकाल लागण्याआधी जागावाढ केल्या जाऊ शकते। पूर्व परीक्षेचा निकाल जर लागला तर त्यानंतर जागावाढ केल्या जाऊ शकत नाही। त्यानंतर जर मागणीपत्र आलं तर पुढच्या वर्षीच्या परीक्षेसाठी त्या जागांचा विचार केला जातो। म्हणून पूर्व परीक्षेचा निकाल लागण्याआधी मागणीपत्र येणे गरजेचे आहे, याबाबत मी तुम्हाला माहिती दिलेली होती। त्यानंतर कितीतरी विद्यार्थी मित्र विचारू लागले की परीक्षेमध्ये जागावाढ होऊ शकते काय? कंबाईन गट ब आणि गट क या दोनही परीक्षांमध्ये जागावाढ होणार की नाही याबाबत विद्यार्थी माहिती विचारून राहिलेले आहेत। तर त्याचबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची बातमी आहे। सकाळ वर्तमानपत्रामध्ये ही बातमी छापून आलेली आहे। यामध्ये यांनी सांगितलेलं आहे की राज्यामध्ये PSIच्या 3000च्या जवळपास जागा रिक्त असल्याबाबत ही माहिती आहे। पोलीस सब इन्स्पेक्टरच्या ज्या जागा असतात त्या कंबाईन गट ब परीक्षेमध्ये भरल्या जातात। कंबाईन गट ब परीक्षेमध्ये PSI सोबतच STI, ASO आणि SR या पदांची सुद्धा जाहिरात येत असते आणि यावर्षी गट ब ची जी जाहिरात आलेली होती त्यामध्ये PSIच्या 216 जागांसाठी ही जाहिरात आलेली होती। यामुळे विद्यार्थ्यांमध्ये रोष होता की एवढ्या मोठ्या प्रमाणावर PSIच्या जागा रिक्त असून सुद्धा फक्त आणि फक्त 216 पदांसाठी जाहिरात काढण्यात आलेली आहे। ही पदसंख्या वाढवण्यात यावी यासाठी विद्यार्थी संघटना आणि आम्ही लोक सुद्धा बघा प्रयत्न करून राहिलेलो आहोत। सध्या परिस्थितीमध्ये सुद्धा शासनाकडे विनंती पत्र गेलेले आहेत की लवकरात लवकर PSI पदाच्या जागांमध्ये वाढ करण्यात यावी। आता यावर्षी गट ब ची जी जाहिरात आलेली आहे ती ऑलमोस्ट बघा 480 पदांसाठी आलेली आहे। हे मी तुम्हाला थोडं वाचून दाखवतो। यामध्ये बघा माहिती दिलेली आहे की गट ब ची जी परीक्षा आहे ती बघा 480 पदांसाठी यावर्षी होणार आहे आणि गट क ची जी परीक्षा आहे त्यामध्ये 1333 पदांसाठी, इथे लिहितो खाली बघा 480 गट ब आणि 1333 पदांसाठी गट क ची जी आहे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती। या जागा भरपूर कमी आहेत, याबाबत विद्यार्थी जे आहे यामुळे विद्यार्थी नाराज आहेत आणि यामध्ये सुद्धा PSIच्या जागा आलेल्या आहेत 216, ओके, आणि STIच्या जागा आलेल्या आहेत 208 आणि ASOच्या जागा आलेल्या आहेत फक्त 55 आणि सब रजिस्ट्रारच्या जागा त्यांनी यावर्षी दिलेल्या नाहीत। आता यामध्ये यावर्षी जे आहे मी तुम्हाला इथे सांगतो बघा, अंदाजित रिक्त पदे मी तुम्हाला सांगून राहिलेलो आहोत। PSIची ऑलमोस्ट 3000च्या जवळपास पदे ही रिक्त आहेत, ओके। STIची ऑलमोस्ट बघा 800च्या जवळपास बघा पदे जी आहेत रिक्त असण्याची संभावना आहे। काल परवाच एक बातमी आलेली होती, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बातमी टाकण्यात आलेली होती। 300च्या जवळपास STI म्हणजेच स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर यांची पदोन्नती करण्यात आलेली आहे। 300च्या जवळपास स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर यांची पदोन्नती करण्यात आलेली आहे। तर त्या जागा सुद्धा रिक्त झालेल्या असतील, परंतु बघा त्या जागेवर सुद्धा पदोन्नती होऊन लोक येत असतात, ओके, हे सुद्धा लक्षात घेणे गरजेचे आहे। परंतु तरी सुद्धा 800च्या जवळपास जागा रिक्त असण्याची शक्यता आहे, ओके। त्यानंतर बघा ASOच्या ऑलमोस्ट 200च्या जवळपास जागा रिक्त असण्याची संभावना आहे, ओके। विविध नोटिफिकेशन्स मागणीपत्र आणि जे RTI टाकत असतात त्यांच्या माध्यमातून आपण ही माहिती काढलेली आहे। यामध्ये थोडंफार वर खाली सुद्धा होऊ शकते, ओके। त्यानंतर बघा सब रजिस्ट्रार याच्या सुद्धा ऑलमोस्ट 50च्या जवळपास जागा रिक्त असण्याची संभावना आहे, परंतु याची आतापर्यंत एकही पोस्ट यांनी दिलेली नाही। त्यानंतर ASOच्या जागा ऑलमोस्ट बघा 50च्या जवळपास जागा आलेल्या आहेत। यामध्ये बघा आणखी वाढ होऊ शकते, 50 जागा आणखी जास्त वाढवायला पाहिजे। अशा प्रकारे 100च्या वर जागा ASOच्या सुद्धा वाढायला पाहिजे। त्यानंतर STIच्या जागा सुद्धा वाढायला पाहिजे। फक्त बघा 209 जागा ऑलमोस्ट इथे यांनी दिलेल्या आहेत, एकदा बघू द्या। तर बघा विद्यार्थी मित्रांनो 208 जागा आलेल्या आहेत, ओके। तर इथे सुद्धा बघा ऑलमोस्ट 150 जागा वाढवून द्यायला पाहिजे।
त्यानंतर PSIच्या जर बघा ऑलमोस्ट बघा 500च्या वर जागा यांनी वाढवून द्यायला पाहिजे, अशा प्रकारची मागणी विद्यार्थ्यांतर्फे होऊन राहिलेली आहे। तर जेवढी ॲड आता आलेली आहे त्यापेक्षा सुद्धा डबलपेक्षाही जास्त जागा वाढवून देण्याची मागणी विद्यार्थ्यांतर्फे करण्यात आलेली आहे। यामागे आणखी एक कारण आहे, ते कारण म्हणजे पुढच्या वर्षीची जी परीक्षा होणार आहे कंबाईनची ती खूप लेट होणार आहे। ओके, वर्षाच्या शेवटी ती होणार आहे। ओके, ऑलमोस्ट जेवढं मला आठवून राहिलेलं आहे नवीन टाइम टेबलनुसार पुढच्या वर्षीची कंबाईनची जी परीक्षा आहे गट ब ची त्याची ॲडव्हर्टाइजमेंट नोव्हेंबर महिन्यामध्ये येणार आहे। ओके, जेवढं मला आठवून राहिलेलं आहे तुम्ही एकदा चेक करून घ्या। ओके, तर नोव्हेंबर महिन्यामध्ये म्हणजेच वर्षाच्या एंडिंगमध्ये या सर्व परीक्षा होणार आहेत असं तुम्ही मानून चालू शकता। तर एवढ्या लेट जर या परीक्षा होणार असतील, एवढ्या लेट जर यांच्या ॲडव्हर्टाइजमेंट येणार असतील तर त्या आधीसुद्धा जागा भरल्या गेल्या पाहिजे। आणखी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे कंबाईन गट ब परीक्षा आता पोस्टपोन करण्यात आलेली आहे आणि 2 फेब्रुवारी रोजी ही परीक्षा होणार आहे। म्हणजे शासनाला आणखी वेळ मिळालेला आहे या जागा ॲड करण्याकरिता, कारण ऑलमोस्ट पूर्वपरीक्षेचा जो निकाल आहे तो 3 महिने पूर्वपरीक्षा झाल्यानंतर 3 महिने जे आहे ऑलमोस्ट लागत असतो, 3 महिन्यानंतर ऑलमोस्ट लागत असतो। हा जो निकाल आहे हा एप्रिल महिन्यामध्ये लागण्याची शक्यता आहे। एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये कंबाईन गट ब पूर्वपरीक्षेचा निकाल लागू शकतो। तर अशा वेळी बघा आता सध्या शासनाकडे वेळ आहे, 1 महिना आणखी जास्त मिळालेला आहे। अशा वेळेस जागावाढ करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी जी आहे तीव्र केलेली आहे, कारण पुढच्या वर्षीची ॲड खूप लेट येणार आहे। या वर्षीची ॲडसुद्धा खूप लेट आली, लेट ॲड आलेली असूनसुद्धा जागा रिक्त असूनसुद्धा जास्त जागांकरिता ॲडव्हर्टाइजमेंट काढण्यात आलेली नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये रोष आहे, कारण विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की कमीत कमी 1000 जागांसाठी सुद्धा गट ब ची ॲडव्हर्टाइजमेंट येणार असं विद्यार्थ्यांना वाटत होतं, परंतु तसे काही झाले नाही। खूप कमी पदांसाठी ही ॲडव्हर्टाइजमेंट आली। म्हणून आता विद्यार्थी मागणी करून राहिलेले आहेत की आम्हाला जास्तीत जास्त जागांसाठी ॲडव्हर्टाइजमेंट पाहिजे आहे। आणि आता नवीन सरकार बनलेलं आहे, नवीन शासनाकडून अपेक्षा ठेवायला काहीही हरकत नाही असं माझे सुद्धा मत आहे। आणि याबाबत तुमचे काय मत आहे हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही त्या मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्यासोबतच आपल्या व्हॉट्सॲप चॅनलची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंक्सवर क्लिक करून तुम्ही आपलं व्हॉट्सॲप चॅनल किंवा टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करून घेऊ शकता। आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत अभ्यास करत राहा। या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका। धन्यवाद।